मराठ्यांनी बांधलेला एक किल्ला थेट लंडन पर्यंत पोहोचला होता आणि आजही तो तिथे आहे बरं का. खरं वाटत नाहीये ना? चला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदलाला खूप महत्व होते. मराठ्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ले बांधले होते. यांपैकी 3 प्रमुख किल्ले होते सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग. 18व्या शतकात मराठ्यांच्या नौदलाचे नेतृत्व करत होते कान्होजी आंग्रे. सुवर्णदुर्ग किल्ल्याशी त्यांचं एक भावनिक नातं होतं, कारण त्यांचे वडील इथेच असल्यामुळे त्यांचं अख्खं बालपण याच किल्ल्यात गेलं होतं. आता सुवर्णदुर्ग महत्वाचा का होता, तर सगळ्या युद्धनौका इथेच बांधल्या जायच्या आणि इथूनच कान्होजी आंग्रे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर नियंत्रण ठेवायचे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विल्यम जेम्स या कमांडरने अनेक वेळा हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी कान्होजींनी त्यांना पळवून लावले होते. इंग्लंडमध्ये तर कान्होजींना आंग्रिया द पायरेट असे ओळखले जाऊ लागले. मग 1729 साली कान्होजींचा मृत्यू झाला आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याचा कारभार त्यांच्या मुलाकडे म्हणजे तुळाजीकडे आला. तोपर्यंत मराठा साम्राज्यात पेशवाई सुरू झाली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची साथ घेऊन तुळाजी आंग्रेला पराभूत केले आणि 12 एप्रिल 1755 रोजी सुवर्णदुर्ग काबीज केला. पुढे विल्यम जेम्स लंडनला गेला आणि तिकडे त्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या बायकोने त्याच्या स्मरणार्थ एक छोटा किल्ला बांधला आणि त्याला नाव काय दिले माहितीये? सुवर्णदुर्ग किल्ला. कारण हा किल्ला जिंकणं जेम्ससाठी त्याच्या आयुष्यातली सर्वात अवघड गोष्ट होती. पण ब्रिटिशांना आपले मराठी शब्द काही नीट उच्चारता येत नव्हते, म्हणून सुवर्णदुर्ग किल्ला झाला सेव्हन ड्रूग कॅसल. लंडनमध्ये बांधलेला हा सेव्हन ड्रूग कॅसल आज एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, पण यामागे मराठ्यांच्या पराक्रमाची, शक्तीची एक यशोगाथा आहे हे विसरता कामा नये. माहिती आवडली? मग लगेच फॉरवर्ड करा, सेव्ह करा आणि फॉलो करा.